नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडमध्ये आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल झाले. 31 डिसेंबरला रात्री 31ची पार्टी आणि त्यानंतर नवीन वर्षाचे स्वागत करून पर्यटक परतीच्या मार्गावर लागले. त्यामुळे अलिबाग रेवदंडा बसस्थानकात तसेच वेगवेगळ्या थांब्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. मात्र एसटी बसेस पुरेशा नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. अलिबाग ते पनवेल मार्गावर सातत्याने बस धावत होत्या, तर पुण्यासाठी देखील 2 जादा बसेस सोडण्यात आल्या. अलिबाग एसटी आगारातून पनवेलसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी लांब रांग लागली होती. त्यामुळे अनेकांनी खासगी गाड्यांचा आधार घेतला. खासगी वाहतूक करणारे प्रवाशांची लूट करत होते. पनवेलपर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाचे 300 रुपये भाडे आकारले जात होते. नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करत असताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवण्याचा वसा 31 वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे. याचा आनंद व्यक्त करत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे गीत, नृत्य, नाट्य आणि कला गुणदर्शनपर कार्यक्रमही साजरे झाले. नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर कमी होणार आहे. उरण ते नेरूळ मार्गावरील खारकोपरपर्यंत रेल्वे मार्ग सुरू झाला आहे. मात्र यातील गव्हाण ते उरण हा 14 किलोमीटरचा मार्ग अपूर्ण आहे. या मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी दिल्लीतून प्रधानमंत्री कार्यालयातून पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मार्गातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. परिणामी उर्वरित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. यामध्ये रेल्वे रूळ तसेच स्थानकांची कामे ही सुरू आहेत. यातील बोकडविरा वायू विद्युत केंद्र कामगार वसाहत ते वायू विद्युत केंद्र येथील रेल्वे मार्गावर सिडकोकडून उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मुरुड तालुक्यातील तिसले आदिवासी वाडीजवळील जंगलात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. दिलीप भोईर असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर मुरुड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुरुडच्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आहेत. त्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. सुमारे 54 किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याची व्याप्ती आहे. उंडर गावचे रहिवासी असणारे दिलीप भोईर हे रविवारी तिसले आदिवासी जवळील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने भोईर यांच्या मागून येणाऱ्यांनी महिलांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र हल्ल्याचा प्रतिकार केल्यावर झालेल्या झटापटीत भोईर यांच्या कानाजवळ जखम झाली असून त्यांच्यावर मुरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले. दरम्यान जखमीला आर्थिक भरपाई मिळावी तसेच बिबट्याला जेरबंद करून अभयारण्यात सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ आदेश भोईर यांनी केली आहे. पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्यामुळे तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डिंग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्त्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया आज पार पडण्याचे निर्देश आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचांची निवड थेट जनतेमधून झाली आहे. यामुळे उपसरपंच पदासाठी निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतींमध्ये पार पडावी लागणार आहे. यासाठी पहिली सभा ग्रामपंचायतींमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून राजपत्रित अधिकारी असणार आहे.
पहिल्या सभेला अध्यक्ष म्हणून सरपंच असणार आहे. विशेष म्हणजे उपसरपंच पदाची निवड करताना सदस्य म्हणून पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार सरपंचांना असणार आहे. निवडणूक आटोपल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करायची असते. या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतात. त्यानुसार 26 ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. रात्री अपरात्रीपर्यंत मौज मजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह नागरिक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी काही बेधुंद वाहन चालकांवर कारवाईही केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील चौक आणि खालापूरच्या पोलिसांची गस्त सुरू होती. चौक परिसर हा उच्च राजकीय पुढारी ते सेलिब्रिटी यांचा आहे. चौक फाटा येथे सिग्नलवर वाहतूक पोलीस तैनात होते, तर याच चौकात पोलिसांनी तपासणी सुरू केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रत्येक गाडीवर नजर ठेवून होते. यावेळी स्थानिक यांच्यासह शहरातील दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन परवाना नसणे, दुचाकीवर 3 जण प्रवास करणे अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी म्हणायची वेळ आली आहे. या मार्गावर दुतर्फा असलेली झाडे तोडल्याने सावली हरपल्याचे दिसत आहे. ती सावली पुन्हा मिळणार का असा सवाल करण्यात येत आहे. नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी सुखकर मार्ग असल्याने प्रत्येकजण या मार्गाचा वापर करत असत. या मार्गावर औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे असल्यामुळे या मार्गावरून सतत वर्दळ असते. या महामार्गाच्या दुतर्फा अनेक वर्ष तग धरून राहिलेली लहान मोठी झाडे बऱ्याच प्रमाणात होती. ती झाडे चौपदरीकरणाच्या कामामुळे पूर्णपणे तोडण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील सावली पूर्ण नष्ट झाली आहे. सद्यस्थितीत तापमानाचा पारा चढला आहे. उष्णतेचा कहर अनुभवायची वेळ सर्वांवर आली आहे. त्यातच पाली-खोपोली मार्गावरून प्रवास करताना तीव्र झळांनी अंगाला चटके बसत आहेत. म्हणूनच येथे वृक्ष लागवड केल्यास या मार्गावर वृक्षवल्ली बहरेल, पर्यावरणात होणारा बदल थांबेल असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे रविवारी निधन झाले. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील गौळ या गावात केशवराव धोंडगे यांचा जन्म झाला होता. ते 6 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगले गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या परिवारांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या कोर्लई गावातील 19 बंगले मिळकत व्यवहारात घोटाळा झाला असल्याचे प्रकरण किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा लावून धरले आहे. याविषयी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रिपोर्ट मागवला असून पुढील आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे पोहोचेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हे आश्वासन दिले आहे. पोलिसांना 7 दिवसांमध्ये याचा तपास करून FIR दाखल करावा लागेल असे यावेळी किरीट सोमय्या म्हणाले. पनवेल पालिका झाल्यानंतर खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पण मागील 2 वर्षाच्या कमकुवत सरकारच्या काळात सिडकोने शहराच्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आता मात्र सत्ता हस्तांतरणामुळे सरकारचे सर्वच विभाग वेगाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच नवीन वर्षात सिडकोकडून खारघरमधील कॉर्पोरेट पार्क, नव्याने विकसित होत असलेला गोल्फ कोर्स, नवी मुंबई मेट्रोसारखे विविध प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. खारघर वसाहत सिडकोकडे हस्तांतरित झाली असली तरी खारघर सेक्टर 22 ते 33 हा परिसर सिडकोच्या ताब्यात आहे. अशातच खारघरमधील पांडवकडा, गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क शेजारील 150 हेक्टर मोकळ्या जमिनी
धर्तीवर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर सिडकोकडून कॉर्पोरेट पार्कचं काम केलं जाणार आहे। यासाठी जागतिक पातळीवरील वास्तू विशारदांकडून आराखडा मागवून नवीन वर्षात कॉर्पोरेट पार्कच्या कामाला अधिक गती देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे। त्यामुळे येणाऱ्या 2023 या नवीन वर्षात विविध प्रकल्प मार्गी लागणार असल्यामुळे खारघरचे नाव जगाच्या नकाशावर जाणार यात शंका नाही। राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले असून पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत। राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या आठवड्यात पहिल्या पश्चिमी झंझावाताने उत्तर भारतात प्रवेश केल्यानंतर उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, त्यामुळे राज्यात थंडीची लाट आली। मात्र त्यानंतर राज्यातील थंडीही कमी होऊन तापमानात हळूहळू वाढ झाली होती। आता दुसऱ्या पश्चिमी झंझावातामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राज्यातही थंडी वाढली आहे। मुंबईत नाताळादरम्यान थंडी गायब होऊन तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या। कमाल तापमान वाढल्याने घामाच्या धारेने हैराण केले होते, परंतु आता नववर्षाच्या सुरुवातीलाच नागरिक थंडगार वातावरणाचा अनुभव घेत आहेत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुढो गाव MIDCत असलेल्या जिंदाल कंपनीत रविवारी भीषण आग लागली। बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत 2 महिला कामगारांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत। दुर्घटनेतील जखमींना नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। यातील 4 प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आगीचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत परिस्थितीची माहिती घेतली, तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या नव्या प्रयोगाचे त्यांनी यावेळी कौतुक केले। उद्घाटन समारंभास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते। उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। भाजपच्या मिशन 144ची सुरुवात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा चंद्रपुरातून करणार आहेत। यासाठी आज ते चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत। सुरुवातीला ते आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत। मग सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होईल। सभेनंतर ते भाजपच्या लोकसभा टीमशी एका बैठकीत संवाद साधणार असून त्यानंतर औरंगाबादसाठी रवाना होते। या दौऱ्यात नड्डांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित असतील। मिशन 144 अंतर्गत मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे।